अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांसाठी खुशखबर, नो वर्क नो पेची अट रद्द, वेतनाचा मार्ग मोकळा. मुंबई राज्यभरातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत असलेली नो वर्क नो पे, काम नाही तर वेतन नाही, ही जाचक अट आता अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्न सुटला असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. नेमका निर्णय काय? शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 30 जानेवारी 2026 रोजी जारी केलेल्या नवीनुसार GR 13 जुलै 2016च्या जुन्या नियमात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. यापूर्वी अल्पसंख्याक शाळांमधील जे कर्मचारी अतिरिक्त ठरत असत त्यांचे जोपर्यंत दुसऱ्या शाळेत समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांना वेतन दिले जात नव्हते. मात्र आता ही अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. सुधारित धोरणामुळे कर्मचाऱ्यांना बळ. नवीन निर्णयानुसार अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन आता 15 मार्च 2024च्या सुधारित धोरणानुसार किंवा प्रचलित शासन निर्णयानुसार केले जाईल. विशेष म्हणजे समायोजन प्रक्रियेदरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांच्या मूळ पदाला पोस्ट कॅडरे पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये असलेली नोकरीची आणि वेतनाची अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. बातमीची महत्त्वाची वैशिष्ट्ये. आर्थिक सुरक्षा. नो वर्क नो पे तत्व रद्द झाल्याने अतिरिक्त कर्मचाऱ्यांना आता नियमित वेतन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. प्रशासकीय सुसूत्रता. 2016 ते 2024 दरम्यानच्या विविध शासन निर्णयांचे एकत्रीकरण करून प्रक्रियेत सुसूत्रता आणली गेली आहे. पारदर्शक प्रक्रिया. सर्व पात्र अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांवर प्राधान्याने समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब हिवळे यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक संघटनांकडून स्वागत केले जात आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.